निश्चितच धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे ती विशिष्ट खाती आहेत, त्यामध्ये 2 जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली, 7 जूनला आली, 11 जूनला 3 वाजता दुपारी आली, तर सकाळी 12 जूनला 7 वाजेपर्यंत ती चालू होती। पुणे, संभाजीनगर, सोलापूर, जालना या सगळ्या ठिकाणचे पथकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली। पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे, आमच्या संस्थेची परंपरा आहे, कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काही मोठा असं त्रुटी सापडलेली नाही। यापूर्वी कधी अशी धाडी झाली होती का, चौकशी झाली होती? नाही, आजपर्यंत 60 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी 10-10 तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही। आपल्याला ज्ञात आहे, सहकार सर्व उभे करण्यामध्ये शंकररावजी कोल्हे साहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभं करायला ती चळवळ जाती आणि अशी पद्धतीच्या धाडी येणं हे थोडंसं माझ्या दृष्टीने दुर्दैव आहे। आत्ताच येण्याचं काय कारण आहे? आता धाडी येण्याचं काय कारण? शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीकडे ही जागा आहे, शिवसेनेकडे। तुम्ही एकतर तुमच्या पक्षाकडे मागणी केली होती का जागेसाठी आणि त्यांनी नाकारली म्हणून ही बंड करू नाही, असं आहे, निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह होता, शिक्षकांचं म्हणणं होतं आणि अपक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरावं अशी शिक्षकांची भावना होती आणि म्हणून मी म्हटलं पक्षीय झालर न घेता अपक्ष उमेदवारी करावी, या हेतूनेच या निवडणुकीमध्ये उतरलेला हवं। किंवा ही विद्यमान आमदारांना ही जागा होती शिवसेने शिंदे गटाला, त्यामुळे आपल्याला अपक्ष राहावं लागलं असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते। त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहेत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता। त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसवू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे ते संबंधित खाते आहेत, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलाही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या, त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहेत त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे, हीच माझी मागणी आहे। त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीत आहे असं खोटं बनावट दस्तऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनवून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला, या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे। त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे। त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे। भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे, त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे। त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे, त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्र झालेला आहे, त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती। या सगळ्या केसेस कलम पाहिले तर 418, 463, 464, 465, 468, 471, 120, 34, 20 आणि 420 हे 420चे एवढे प्रकरणं आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली
त्याच तत्परतेने शासनाने याही चौकशी करावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम रणजित सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते अपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षा भोगत आहे. अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहेत त्याच पद्धतीने 2001 संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास 2 कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही. त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते 2 कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडे मागणी करतो. नाव साधर्म्य असलेले जे किशोर दराडे आहेत त्यांचं देखील अपहरण झालं होतं का त्यात देखील यांचा सहभाग होता का विद्यमान आमदार? निश्चितपणाने, कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोचले नाही आणि 2 दिवसांनी 3 दिवसांनी मात्र ते ज्यावेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर 200 त्या ठिकाणी गुंड म्हणा कार्यकर्ते म्हणा त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून घेऊन त्या ठिकाणी माघारीस गेले. तर याचं चित्र स्पष्ट आहे की 2 दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. 2 जूनपासून तुम्ही म्हणता धाड सत्र सुरू आहे, तुमच्या संबंधित संस्थांची चौकशी सुरू आहे. काल माघारीचा शेवटचा दिवस होता, मग आज धाड सत्र थांबले आहे का? आज माघारीचा मुदत संपल्यानंतर नाही, मुळात कर नाही तर डर कशाला. आपण काही चुकीचं केलेलं नाही त्याच्यामुळं कुठेही काही त्यांना सापडलं नाही. 18 तास या ठिकाणी थांबून राहिले त्याच्यात कुठलाही अनियमितता सापडली नाही म्हणून मला वाटत नाही आता पुन्हा धाड सत्र होईल. आणि माघारीपर्यंतच ते धाड सत्र का सुरू होतं? त्यासाठी काही वेगळं कारण वाटतंय तुम्हाला? दबाव होता उमेदवारी मागे घेण्यासाठी? आता धाड सत्र का सुरू झालं ते मला माहीत नाही. ते आपण शून्य आहात की धाड सत्र का झालं हे आम्ही फक्त TV वर बघायचो की त्या ठिकाणी इकडं रेड पडली तिकडं रेड पडली. आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला परंतु तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो करावा, आमचं काही त्याच्यात दुमत नाही. पण त्याचबरोबर मी जी मागणी केलेली आहे त्याचं देखील तितक्याच तत्परतेने त्यांनी प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे. अपक्ष उमेदवारी करताना पक्षश्रेष्ठीची किंवा फडणवीसांची चर्चा झाली आहे का आणि बाळासाहेब थोरातांची देखील झाली? नाही, ज्यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळेस कोणाशी चर्चा करून ती करत नसतो, ती मतदारांशी चर्चा करून करत असतो आणि आमच्या मतदारांशी चर्चा करून संघटनाशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला गेलेला आहे. तुम्ही जरी अपक्ष उमेदवारी करत असला तरी अजूनही तुम्ही भाजपात आहात, तुमचं कुटुंब भाजपात आहे. मग सरकारमधूनच एखादा असा अन्याय तुमच्यावर होत असेल धाड सत्र तर या संदर्भात तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहात का? नाही, निवडणुकीचा काळ आहे तो त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेला धाड सत्र असेल तर त्याला आम्ही काही तुर्तास तरी निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आम्ही कोणाशी अशाही पद्धतीचं बोलणं केलेलं नाही. धाड टाकणं जरी संबंधित जे अधिकारी आहे किंवा विभाग आहे त्यांचा अधिकार असला तरीही जेव्हापासून गणेश सहकारी कारखान्याची निवडणूक झाली तेव्हापासून हे धाड सत्र वाढलंय असं वाटतंय तुम्हाला? नाही, परंतु जेव्हापासून अर्ज भरला आहे तेव्हापासून धाड सत्र निश्चितच वाढलं आहे असं लक्षात येते. एकीकडे आता महायुतीचे उमेदवार आहेत शिंदे गटाचे, एकीकडे अजित पवारांचे देखील उमेदवार आता आहे, तुम्ही देखील निवडणूक लढवत आहे आणि समोर विरोधी पक्षाचे उमेदवार आहे. या सगळ्या याच्यावर काय विश्वास आहे तुम्हाला निवडणूक तुमचा? निश्चितपणाने विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त होईल. नगर जिल्हा असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, सगळ्या जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे
आणि शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. दुर्दैव एवढंच की अशा शिक्षकांच्या मतदारसंघाला लागलेला कलंक, एक विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढाई लढवतो आहे. ज्या प्रवृत्ती मी म्हटलं की या ठिकाणी खुनाचे आरोप असलेले एकेकाळी असे उमेदवार ज्यांच्यावर 420च्या केसेस चालू आहेत, ज्यांनी शिक्षकांच्या खोट्या नोंदी करून स्वतः पगार काढलेला आहे, असे आरोप त्यांच्यावर आहे. ज्यांनी शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये जे शिक्षक नसलेले कुठल्या दुकानामध्ये काम करत आहेत अशा लोकांची देखील या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. अशा प्रवृत्तीविरुद्ध हा लढा आहे आणि निश्चितपणाने स्वाभिमानी शिक्षक याला आमच्या आवाजाला होकार देतील आणि आमच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला उमेदवार म्हणून खात्री आहे. हे 5 जिल्हे तुमचं जे आता कार्यक्षेत्र आहे तेच कार्यक्षेत्र असणारे अपक्ष आमदारसुद्धा आपल्याच जिल्ह्यात आहे. सत्यजित तांबे यांची मदत तुम्हाला मिळाली? नाही, निश्चितपणाने आपण निवडणुकीला उभं राहिलो का सगळ्यांकडेच मदत मागत असतो, त्याप्रमाणे ते अपक्ष असल्या कारणास्तव त्यांच्याकडे देखील आम्ही मदत मागणार आहोत आणि ते सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. राजेंद्र विखे पाटलांनी माघार घेतली आहे, आपण म्हणाला होतात की ते मलाच आशीर्वाद देतील, ते माघार घेतील, नेमकं काय आशीर्वाद? निश्चितपणाने राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो. कारण की राजेंद्र विखे पाटील हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांचे आमचे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि पितृतुल्य आहेत आणि ते मला एका दृष्टीने माघार घेऊन मला त्यांनी सहकार्य केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आपल्या माध्यमातून आभार मानतो. इतरांशी जरी आमचा राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिशः राजेंद्र विखे किंवा राजू तात्या आम्ही त्यांना म्हणतो, त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये